पुण्यामधील कर्वेनगर सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हत्या झाल्याने शहरामधील कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का बसलाय। या घटनेमुळे पुणे शहरामध्ये सामान्य लोक सुरक्षित नसल्याची भावना निर्माण झाली। या प्रकरणाबाबत परिमंडळ क्रमांक 3 चे उपायुक्त संभाजी कदम यांनी अधिक माहिती माध्यमांशी बोलताना दिली। 12:30च्या दरम्यान आपल्याला कॉल आला की या ठिकाणी मर्डर झालेला आहे। त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला असता सुरुवातीला मला असं वाटलं की या ठिकाणी रॉबरी झालेली आहे आणि कुणीतरी बाहेरच्या व्यक्तीने याच्यामध्ये त्या व्यक्तीचा जो मयत आहेत अमोल निवंगुने म्हणून याचा मर्डर केला अशी आम्हाला माहिती मिळाली होती। तर त्या दृष्टीने आम्ही तपास सुरू केला, पण नंतर तपासात असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये जो मयत आहे मयताची पत्नी आणि ती पत्नीचा जो प्रियकर आहे या दोघांनी मिळून त्या मयताचा रात्री 12:30च्या दरम्यान त्यांचा खून केलेला आहे। याच्यातील दोन्ही आरोपी आम्ही पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये त्यांचं असं सांगणं की याच्यामध्ये यांचा पूर्वी पण एक प्लॅन होता 10-15 दिवसापूर्वी किंवा त्याच्या अगोदर सुद्धा यांना हे असं करायचं होतं, परंतु तो मागच्या वेळेस तो प्लॅन फसला। नंतर आता रात्री तो त्यांचा सक्सेस झाला।